नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेली करंट अफेअर मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा पहिला प्रश्न बघा, खूप महत्त्वाचे IMP क्वेश्चन घेऊन आलेलो आहे, जे आपल्या परीक्षेमध्ये 100% विचारले जातील. कोणत्या ना कोणत्या तुम्ही कोणती परीक्षा द्या, सेंट्रलची द्या किंवा स्टेटची द्या, MPSC द्या किंवा UPSC जरी द्याल तरी हे प्रश्न तुम्हाला 100% विचारण्यात येणार आहे. पहिला प्रश्न बघा, 26 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर यांचं नाव पाठ करून ठेवा, कारण की हे 100% विचारलं जातात. तर बघा, उर्सुला वॉन डेअर लेयन हे एक होते आणि अँटोनियो कोस्टा हे दुसरे होते. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, 2 आणि 3. त्यानंतर पुढे बघा, यांच्याबद्दल काही आपण इम्पॉर्टंट माहिती आणलेली आहे. आपला मोटिव एकच आहे की जास्तीत जास्त माहिती त्या प्रश्नाबद्दल आपण घेऊन आलेलो आहे, कारण की प्रश्नाचे उत्तर तर कोणी पण सांगतात. पूर्ण इन डिटेलमध्ये आपण प्रश्नाचं आपण हे देत असतो, माहिती देत असतो. तर बघा, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेअर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा. म्हणजे हा प्रश्न सरळ विचारू शकतात की उर्सुला वॉन डेअर लेयन या कोणत्या कमिशनच्या अध्यक्ष आहे? तर सरळ सरळ प्रश्नाचं उत्तर येते युरोपियन. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा, तर हे कौन्सिलचे आहे आणि हे कमिशनचे आहे, हे लक्षात ठेवा. दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका, कारण की व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट हा नोट करून ठेवा आपल्या वहीमध्ये. ठीक आहे, पुढचा महत्त्वाचा जो 26 जानेवारीबद्दल महत्त्वाचा पॉईंट आहे ते आहे चित्ररथाबद्दल. तर बघा, चित्ररथ परेड थीम काय होती? तर आपल्याला चित्ररथ तर माहिती आहे की महाराष्ट्राने जिंकलं म्हणून पहिला, पण त्याची थीम का होती त्या वर्षीची? ठीक आहे, महाराष्ट्राची नाही, सर्व त्या चित्ररथाची. ठीक आहे, तर स्वतंत्राचा मंत्र वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत, असा तो चित्ररथाचे परेडचा थीम होती. थीमवर प्रश्न 100% विचारत असतात. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच काय, LIC चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक CEO आणि MD म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रामकृष्णन चंदर. आता आपण काही महत्त्वाचे पॉईंट बघूया MD आणि CEO बद्दल. त्याआधी LIC बद्दल थोडी माहिती घेऊया, कारण की LIC बद्दल पहिला प्रश्न हा विचारते की LICची स्थापना केव्हा झाली. तारीख सहित लक्षात ठेवा, 1 सप्टेंबर 1956 रोजी LICची स्थापना झालेली आहे. प्रमुख कोण असतात? तर MD आणि CEO. ठीक आहे, त्यानंतर बघा, पुढचा जो प्रश्न आहे ज्यावर महाराष्ट्राचे पेपर दिल्यावर प्रश्न विचारतात, MPSC असो किंवा सरळ सेवा असो किंवा पोलीस भरती असो, एनी जे येणारी तुमची परीक्षा आहे हायकोर्टाची, त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न 100% तुम्हाला विचारला जातात. तर बघा, MIDC म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, म्हणजे MIDCचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला विचारतात परीक्षेत. ठीक आहे, तरी लक्षात ठेवा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. श्री P. वेलारुस हे काय आहे? तर मुख्य कार्यकारी अधिकारी. ठीक आहे, म्हणजे CEO आहे. ठीक आहे, कशाचे? तर MIDCचे. त्यानंतर बघा, काही महत्त्वाची MD आणि CEO आणले जे परीक्षेमध्ये विचारण्यात येणार, कारण की लेटेस्ट आहे अपडेट. तर बघा, सोनी पिक्चर नेटवर्क इंडियाचे कोण आहे MD आणि CEO? तर गौरव बॅनर्जी आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढची जी कंपनी आहे ती आहे हिंदुस्तान युनिलिव्हर, HUL. आता HUL याचं फुल फॉर्म सुद्धा विचारू शकतात. तर हे हिंदुस्तान युनिलिव्हर आहे. तर याचं जे MD आणि CEO आहे ते आहे रोहित जावा आहे. खूप महत्त्वाचे पॉईंट आपण घेत आहोत, कवर करत आहोत. पंजाब आणि सिंध बँक चे जे MD आणि CEO कोण आहे? तर स्वरूप कुमार सहा. बँकेचे CEO आणि MD हे 100% विचारत असतात पेपरमध्ये, तर हे नोटच करून ठेवा. त्यानंतर ब्ल्यू क्लाउड सॉफ्टटेक सोल्युशन लिमिटेडचे कोण आहे? MD आणि CEO विनोद बाबू बोळीकोंडा हे CEO आहे. ठीक आहे, त्यानंतर VTP रिॲलिटीचे कोण आहे? तर सचिन भंडारी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड CEO आहे ते. तर सर्वांनी हे MD आणि CEO आपल्या वहीमध्ये नोट करून ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या खेळाडूने बॅडमिंटनमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केलेली आहे?
तर याचं उत्तर आहे, नुकतीच जे केलेली आहे ते सायना नेहवाल यांनी केलेली आहे. आता पी व्ही सिंधू, चिराग शेट्टी, लक्ष्य सेन हे तिघही जण बॅडमिंटनशी संबंधित आहे. तर पहिला प्रश्न तर हाच विचारला जातो परीक्षेमध्ये. आपल्याला विचारलं जाईल लक्ष्य सेन हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन दिलं जाईल फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, हॉकी आणि एक ऑप्शन राहील बॅडमिंटन, टेबल टेनिस. तर याचं उत्तर आहे लक्ष्य सेन हे आहे बॅडमिंटनशी संबंधित. चिराग शेट्टीबद्दल विचारू शकतात. पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल या फेमस असल्यामुळे यांच्याबद्दल कोणत्या खेळाशी संबंधित विचारत नाही, पण हे जे नाव आहे दोन हे लक्षात ठेवा की कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर हे आहे बॅडमिंटनशी. पुढचा महत्त्वाची माहिती आपण याबद्दलच बघूया. तर बघा, सायना नेहवालने निवृत्तीची घोषणा केलेली आहे. तर या कोणत्या राज्याचे आहे हे महत्त्वाचं आहे. तर त्यांच्याबद्दल डायरेक्ट विचारलं जाईल की सायना नेहवाल ह्या कोणत्या राज्याशी संबंधित आहे किंवा कोणत्या राज्याचे आहे. तर हरियाणा या राज्याचे आहे. त्यांचं आत्मचरित्र खूप फेमस आहे, ते विचारलं जाऊ शकते, विचारण्यात आलेलं आहे, पण आता परत विचारतील. प्लेइंग टू विन हे त्यांचं आत्मचरित्र आहे, खूप महत्त्वाची. त्याच्यामध्ये माहिती बघा, भारताची फुलराणी या नावाने देखील त्यांना ओळखलं जाते. तर सरळ विचारला जातो प्रश्न, भारताची फुलराणी कोण? तर सायना नेहवाल असं त्याचं उत्तर आहे. तर त्याच्यानंतर बघा, सायना नेहवालचे 2022च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास घडवला होता. तर त्यांच्या नाव आहे. ऑलिम्पिकमध्ये पदकसुद्धा आहे, ते कोणतं पदक आहे ते सुद्धा विचारू शकतात. तर कांस्य पदक आहे, ठीक आहे. आणि ते केव्हा कोणत्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं आहे त्यांनी? तर लंडन ऑलिम्पिक. ते कधी झालेलं होतं? 2012मध्ये. प्रश्न काहीही विचारू शकतात, कसा पण प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर आलं पाहिजे, ठीक आहे. तर आणि ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पदक बघा, स्पष्ट शब्द ऐका, बॅडमिंटन पदक जिंकणारी आहे ती. याच्या आधी जर विचारलं असतं की प्रश्न विचारण्याची पद्धत आपल्याला जर लक्षात आली तर उत्तरच बदलते. तर यांनी बॅडमिंटनमध्ये पहिलं पदक जिंकणारी ती महिला भारतीय ठरली आहे, ठीक आहे. तर व्यवस्थित प्रश्न वाचायचा, तेव्हा कुठेच आपल्याला व्यवस्थित उत्तर येते. नाहीतर प्रश्न वाचण्यात चूक झाली तर उत्तरसुद्धा चेंज होते आपलं. बरं बघा, आता त्यांना मिळालेले जे पुरस्कार आहे सायना नेहवालला, तर बघा 2016ला त्यांना पद्मभूषणने सन्मानित केले आहे. 2010ला पद्मश्री, 2010ला सुद्धा त्यांना खेलरत्न मिळालेला आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, खेलरत्न त्यांना कधी मिळालेला आहे, ठीक आहे. अर्जुन पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित केलं आहे 2009ला. आणि अशाबद्दल त्यांच्याबद्दल ही महत्त्वाची माहिती आहे सायना नेहवालबद्दल. आता बघा, आपण जे ऑप्शन घेतले ते चिराग शेट्टी, पी व्ही सिंधू यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती. तर पहिला प्रश्न हाच विचारला जाते की पी व्ही सिंधू यांच्या पूर्ण नाव काय? तर त्यांचं नाव बघा, किती सुंदर नाव आहे, पुसारला वेंकट सिंधू असं पूर्ण नाव आहे. नाव लिहून ठेवा. यावर प्रश्न विचारला की 100% विद्यार्थी चुकतात. जवळपास 80% विद्यार्थ्यांना माहीतच नसते, कारण पी व्ही सिंधूच माहीत आहे सगळ्यांना. ही अग्रगण्य बॅडमिंटनपटू आहे जिने ऑलिम्पिकमध्ये 2 पदक मिळवलेले आहे. बघा, पी व्ही सिंधूने केव्हा केव्हा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले ते सुद्धा लक्षात घ्यावा. 2016 आणि 2020मध्ये. आणि दोन्ही मधून 2016ला त्यांनी रौप्य मिळवलेलं आहे आणि 2020ला कांस्य असं पदक मिळवलेलं आहे. तर त्यानंतर जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकसुद्धा त्यांना मिळालेलं आहे. आणि त्यानंतर बघा, 5 जुलै 1995ला त्यांचा जन्म झालेला आहे हैदराबाद इथे. तर त्यांचा जन्म हा हैदराबादची आहे ती, ठीक आहे. त्यानंतर बघा, एक महत्त्वाचं नाव जे बॅडमिंटनशी संबंधित आहे ते श्रीकांत कंदबी. हे सुद्धा लक्षात ठेवा की श्रीकांत कंदबी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ते बॅडमिंटनशी संबंधित आहे. त्यानंतर बॅडमिंटनबद्दल तुम्हाला माहिती असणारी महत्त्वाची अपडेट म्हणजे महत्त्वाचे 2 खेळाडू म्हणजे हे आहे, सात्विक साईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी. हे जागतिक क्रमवारात अव्वल स्थानी पोहोचलेली दुहेरी जोडी आहे. तर दुहेरी जोडी विचारली आपल्याला तर सात्विक साईराज लक्षात ठेवायचं आणि सात्विक साईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर सर्वांना माहितीच आहे की प्रकाश पादुकोण हे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारे भारतातले पहिले खेळाडू ठरलेले होते. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर लेटेस्ट जो प्रश्न आहे तो बघा, मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री कोण? तर याचं जे उत्तर आहे ते आहे यमुनाम
खेमचंद सिंह हे आहे नवीन झालेले मुख्यमंत्री. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही प्रश्नाचं उत्तर तर पाठ करून घ्या, पण प्रश्न तिथे वेगळाच विचारला जातो. मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री यमनाम खेमचंद सिंह हे कितवे मुख्यमंत्री आहे? तर याचं उत्तर किती असणार? तर 13वे आहेत ते, हे लक्षात ठेवा. प्रश्न हा विचारण्याची पद्धतच आजकाल पूर्ण चेंज झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, काही महत्त्वाचे जे मुख्यमंत्री आहे जे तुम्हाला विचारतात पण तुम्हाला येत नाही, कारण की हे छोट्या छोट्या राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि पेपरमध्ये छोट्या छोट्याच राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल विचारत असतात. जे 7 सिस्टर राज्य आहे त्यामधले जास्तीत जास्त प्रश्न विचारत असतात, जसं आसाम, मणिपूर, मेघालय, तर तिकडचे जास्तीत जास्त विचारत असतात. ठीक आहे. तर बघा, आंध्र प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहे ते एन चंद्राबाबू नायडू आणि ते कोणत्या पार्टीचे आहे? तर TDP. हे सुद्धा विचारत असतात की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू हे कोणत्या पार्टीशी संबंधित आहे? तर TDP. ठीक आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे? तर पेमा खांडू. ठीक आहे. त्यानंतर आसामचे जे मुख्यमंत्री आहे ते हिमंता बिस्वा शर्मा हे आहे आणि खूप महत्त्वाचे मुख्यमंत्री आहे ते पेपरच्या दृष्टीने. त्यानंतर महत्त्वाचा जो प्रश्न आहे जो पेपरमध्ये 100% विचारला जाईल, सुनेत्राताई पवार कोणत्या जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री झालेली आहे? तर याचं उत्तर आहे पुणे आणि बीड. ठीक आहे. ठीक आहे. तर त्यानंतर आपल्याला काही महत्त्वाचे पालकमंत्री बघायचं आहे जे कन्फ्यूज होऊ शकतात आणि तुमचा मार्क 1 घालवू शकतात. ते 2 पालकमंत्री म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब. यामध्ये सर्वांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहे. तर प्रश्नामध्ये काय विचारलं जाईल? देवेंद्र फडणवीस हे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री? आणि सरळ विद्यार्थी काय नागपूर उत्तर लिहून येणार, म्हणून मी दोन्हीही प्रश्न आणलेले आहे. तर बघा, नागपूरचे जे पालकमंत्री आहेत ते चंद्रशेखर बावनकुळे आहे आणि गडचिरोलीचे जे पालकमंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेब आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आणि तसं पण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जास्तीत जास्त जे गृहमंत्री असतात ते गडचिरोलीचेच पालकमंत्री असतात जवळपास, माझ्या तरी माहितीनुसार, पण कधी कधी चेंज पण होतात. नंदुरबारचे जे पालकमंत्री आहे ते माणिकराव कोकाटे आहे. ठीक आहे. त्यानंतर नांदेडचे जे पालकमंत्री आहेत ते अतुल सावे. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची चालू घडामोडी कव्हर केलेल्या आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही सजेशन असेल ते पण सुचवा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.